न्याय द्या, न्याय द्या. आमची नात ही 5 तारखेला इडून बेपत्ता झाली अकोल्यातून. हे लोक काही न्याय देऊ नाही राहिले. पोलीस स्टेशन येतात, त्या उडी उडी इडून आम्हाला काढून देतात. ते आम्हाला काही न्याय देऊ नाही राहिले. काय मागणी तुमची आता? आमची मुलगी आम्हाला भेटली तर पाहिजे. जिवंत आहे का मेलेली ती तरी आम्हाला दाखवायला यायला पाहिजे. पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला काढून देता. 2 महिन्यापूर्वी आम्ही पोलीस कंप्लेंट केली तरी लोक आम्हाला इडून काढून देतात. हे आज नाही उद्या, उद्या नाही परवा, आम्हाला काय तेच काम आहे. आम्ही हातावर पोट भरतो ना. इथं येऊन काय करायचं आम्ही? काय खायचं इथं येऊन? किती न्याय दिला पाहिजे यांनी आम्हाला. नाही तर आमची मुलगी आम्हाला जिवंत आहे का मेलेली ही आम्हाला दाखवायची यांनी. आम्ही आमच्या गणगोताला फोन लावतो, त्यांच्याकडे बघायला जातो, उलटी त्यांच्यावरच कंप्लेंट देतात. कोणी कोणाला विचारितच ना. आहे का पा गणगोतामध्ये यांनी आमच्या त्या मुलांवर कंप्लेंट द्यायची, माणसांवर द्यायची, दाट बोलून रेटवायचं ना आम्हाला इथून काढून द्यायचं. आम्ही चोऱ्या केल्या का कोणच्या? आम्हाला उडी उडी काढून देता इडून. फाशी घेऊन मारू का म्हणा त्यांना म्हणा आता आम्ही इथं. एकूणची एक नात माझी या लोकांनी लंपच केली कुठं? मोठ्या लोकांनी केली का कोणी केली मग ही? मोठे मोठे तिला हात असणारे यांनी कुठं तरी लंपास करून टाकली. तिचं बरं वाईट केलं या लोकांनी. एकूणची एक नात आमची या लोकांनी बेपत्ता करून टाकली. मुदत सुद्धा भेटाना, मुद्दा भेटाना, पत्ता भेटाना आम्हाला. असे लोक राहत्या काही. पोलीस स्टेशन आलो का यांनी म्हणायचं जा आज येतो उद्या येतो, आज या उद्या या. हे कशासाठी बसलेले इड? कशासाठी बसलेत? गरिबांचे न्याय मिळवती नाही मग हे कशाला बसले इड? आम्ही चौकशी करायला लागलो. आमच्या गणगोतावर फिरात नोंदवीच्या काय इथं येऊ? त्यांच्या घेताना आमच्या का नाही घेत? मग आम्ही येतो नाही ना रोज सगळ्या लोकांना देतो फिरादी घ्या मजानला मानावं आमच्या पण. आम्ही इथं येऊ का नको येऊ एवढं आम्हाला न्याय द्या म्हणा. आम्ही इथून आज काही जाणार नाही. रात्रीचा येऊन मी ना फाशी घेणार आहे आता. एकूणची एक पोरगी बेपत्ता करून टाकली. मग यांना तपास लावायला काय झालं या लोकांना? ते वरून आम्हाला म्हणतात तुम्ही लावा बुवा तुमच्या गणगोतामध्ये. आम्हाला माहिती आहे तुमच्या का कशाला आलो? आम्हीच पाहिली असती ना मग. संरक्षण देती नाहीये मग आम्हाला. मग काय काय उपयोग आहे यांचा? ती मुलगी भेटली तर बरं, नाही तर आम्ही इथून जाणार नाही. आम्ही एक एक इथं मारणार आहे आता. फाशा घेतो नाही ना गण झाड आहे सगळेच. एक एक पोरग आमचा लहानचे मोठे करतो आम्ही भाजीपाला खाऊन आणि त्यांच्या याचे करते हे लोक. आमची मुलगी 5/5/2026 या रोजी गेली. आमच्या पुरीचा काय अजून तपास नाहीये. 7 तारखेला नोंदणी केली अकोले पोलीस स्टेशन. अजून काय तिला न्याय नाही, अजून काही सापडेल नाही, कोणी चौकशी केलेली नाहीये, अजून तपास केला नाहीये. आम्ही चौकशी करीतो तर आमच्यावर केस करून आम्हालाच पाडायला निघालेत. आमची कंप्लेंट काही घेतली नाही. ती आम्हाला पोलीस स्टेशनला आले का तुमचं काही काम नाही तुम्ही इथून ढाळा असे आम्हाला धक्काबुक्की करून बाहेर काढून देतात. मग आम्हाला न्याय कुठं भेटणार? कसा भेटणार? आम्ही न्याय कुठून घ्यायचा? आम्ही न्यायाच्या ठिकाणीच येतोय ना. मग आम्हाला न्याय तुम्ही द्यायला पाहिजे ना. तुम्ही न्याय देते नाही आम्हाला. त्यांचं काम आहे ना. त्यांचं काम आहे. उडी उडी करीत आहे नुसते इकडे जा आज या उद्या या असं करू करू आम्हाला ते दिवसेंदिवस टाळीत राहिले. आज 2 महिने झाले. पुरीचा अजून काही तपास नाही, काहीच नाही. अकोले तालुका भौगोलिक दृष्टीने मोठा तालुका आहे. येथे गोरगरीब आदिवासी समाजाची माणसं गुण्यागोविंदाने राहतात. परंतु सध्याची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. अल्पवयीन मुली या ठिकाणी बेपत्ता होतात, न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. पोलीस स्टेशनना चक्रा मारून ते हैराण झालेले आहेत. अतिशय दयनीय अवस्था या निमित्ताने बघावयास मिळते. 2-2 महिने
हेलपाटे मारून न्यायाची प्रतीक्षा करून या ठिकाणी या पालकांना न्याय मिळत नाही. त्या न्यायासाठी हे सर्व गोरगरीब आदिवासी बांधव या ठिकाणी येतात. घाटघरचा नागरिक असेल किंवा चांद्यापासून बांद्यापर्यंत या ठिकाणी बसने यायचं, दिवसभर न्यायाची प्रतीक्षा करायची आणि संध्याकाळी कुठेतरी बस स्थानकावरती थांबायचं, तरी या ठिकाणी हे लोक त्यांना प्रशासन न्याय देत नाही. म्हणून ही माणसं या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. यांच्या मुली त्या ठिकाणी बेपत्ता झाल्यात. 2-2 महिने यांना त्या ठिकाणी ही लोक परेशान करतायत. या निमित्ताने माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आपण त्यांना जर तपास होतोय तर ते या ठिकाणी येतात कशासाठी? आपण न्याय दिला पाहिजे आणि या ज्या पोक्सो अंतर्गत या आरोपींवरती कारवाई केली पाहिजे आणि असे कृत्य कुणी करण्यासाठी धाजावणार नाही अशा पद्धतीची पनिशमेंट या ठिकाणी या पोलीस प्रशासनाने दिली पाहिजे. कोळी साहेब नवीनच आहे. या ठिकाणी पहिले जे मोहन बोरसे साहेब होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. मी आदरणीय कोळी साहेबांनाही विनंती करतोय, या ठिकाणी बोरसे साहेबांच्या पायावरती पाय ठेवून या ठिकाणी या पोलीस स्टेशनला या सर्व तमाम गोरगरीब आदिवासी बांधवांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि अशी आम्हा सर्व सामाजिक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आमची अपेक्षा आहे. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.